नमस्कार मंडळी. दौंड तालुक्याच्या भीमा सहकारी साखर कारखान्याची वाट लागली का, हा प्रश्न आता जटिल झाला आहे. आणि हा का जटिल झाला आहे तर निवडणुकीसाठी पैसे गावोगाव मागण्याची तयारी भीमा पाटस बचाव संघर्ष समिती करताना आता दिसत आहे. अरे ज्या मधू काकांनी हे साखर कारखान्याचं गोड रोपटं इथुल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मा म्हणून उभं केला, तो आत्माच कुणीतरी मारून टाकला की काय, असा प्रश्न या भीमा पाटस बचाव संघर्ष समितीच्या आत्ता निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्याच्या आंदोलनाकडे पाहून वाटतोय. मित्रांनो, 2020 साली ज्या संचालक मंडळाची मुदत संपली ते 2026 अशा 6 वर्षाचा कालखंड सोडून द्या. पण ज्या संचालक बोर्डाने हा कारखाना ज्यावेळेस ताब्यात घेतला तिथपासून ते 2020पर्यंत त्यांनी तिथं काय केलं, घोटाळ्यावर घोटाळे केले का, असं आपण जर म्हटलं तर बुडाला आग लागेल आणि प्रश्न निर्माण होईल कायदा सुव्यवस्थेचा. पण आमचं मत तसं नाही. आणि कोणा एखाद्या भक्ताला असं वाटत असेल तर त्याने सुद्धा डोकं गरम करून घेण्याची गरज नाही. प्रश्न निर्माण झालेला आहे. जी सहकारी संस्था होती त्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी पैसे नाहीत, मग ही संस्था चालवली कशी? या संस्थेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा काही कोटीत मदत केली. त्या कोटीत केलेल्या मदतीच्या रकमेचं सुद्धा अफार झाला अशी मोठी गडबड या तालुक्यामध्ये चर्चेचा तुफान विषय झाली होती. त्या रकमेतून मुंबईसारख्या शहरात किराणा माला खरेदी केला. अरे किराणा घेणारं संचालक मंडळ काय मुंबईत निवासी होतं का काय, हा प्रश्न सुद्धा त्या निमित्ताने पुढे येतो. कोणत्या पैशाचं काय केलंय, कुठं नेलंय, कुणी घेतलेत कुणी नाही घेतलेत, हे सगळे प्रश्न आता ऐरणीवर आले. आणि या पाठीमागचा शुद्ध हेतू या सभासदांचा एकच आहे, निवडणूक झाली पाहिजे. ही निवडणूक व्हावी म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आता मोठा लवाद सुरू आहे. त्या ठिकाणी एकच प्रश्न ऐरणीवर आला की 40 लाख रुपये निवडणुकीचे कोण भरणार. आणि या 40 लाख रुपये निवडणुकीचे भरण्यासाठी सध्या ज्यांच्या ताब्यात साखर कारखाना आहे म्हणजेच निराणी ग्रुप, ते कारखाना चालवते ते असमर्थ दाखवले. त्यांनी कायद्याची पळवाट शोधली. MSC बँकेने त्यांना चालवण्याला दिला. MSC बँकेने ते पळवाट शोधली. हे सगळं करता करता प्रश्न इथं निर्माण झाला की निधीच शिल्लक नाही, मग निवडणूक काय कशी होणार. अखेर इथल्या सभासदांनी ठरवलं आम्ही वर्गणी करणार, आम्ही निवडणुकीचे पैसे जमा करणार. मित्रांनो, हा त्या सभासदांचा मोठेपणा आहे. पण ज्या सभासदांनी त्यांच्या ताब्यात हा सहकारी साखर कारखाना दिला होता त्यांनी जोपर्यंत चालवला तोपर्यंत त्या साखर कारखान्यात नक्की काय केलं, निवडणूक इतपेत पैसे जर त्यांनी ठेवले नसतील तर हा कारखाना त्यांनी कसा चालवला. अजून किती दिवस विरोधकांच्या नावाने बोंब ठोकणार आहे, किती दिवस विरोधकांनी खाल्लं असं म्हणणार आहे. पण तुम्ही काय केलं हे चित्र स्पष्ट करायचं असेल तर आता सभासद आता तुम्हाला आव्हान करतात. आणि आवाज लोकशाहीसाठी ते नेहमी बोलतात की जर संचालक मंडळामध्ये दम असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, म्हणजेच या कारखान्याच्या व्यवस्थापनाचा कारभार दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व भानगडीमध्ये नक्की घडतंय काय तर भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये भानगडी वाढलेत का, हाच खरा एक प्रश्न. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 56 69 16. हा भावांनो, ज्यांना कोणाला त्रास होणार आहे, ज्यांच्या कोणाच्या पोटात गोळा उठणार आहे, त्या सर्व भावांना नम्र निवेदन आणि विनंती, आपणाकडे या संदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपाची कागदपत्र असतील तर तुम्ही आमच्याशी येऊन संवाद करा. ती कागदपत्र यथोचित असतील तर आमची नैतिक जबाबदारी आहे
तुमचंही मत आम्ही लोकांचा आवाज म्हणून लोकांसमोर प्रकाशित करू. धन्यवाद.